निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। जसा अभ्यासासाठी क्रॅश कोर्स असतो, थोड्या दिवसामध्ये पूर्ण अभ्यासक्रम घेतला जातो, त्याप्रमाणे हा व्यायामाचा पण क्रॅश कोर्स समजा। याच्यामध्ये प्रत्येक स्टेप 2दा किंवा 3दा केलेली आहे। आपण ती 10 वेळेला, 15 वेळेला, 20 वेळेला करू शकता। जेव्हा तुम्हाला वेळ खूपच कमी असेल तेव्हा अजिबात व्यायाम न करण्यापेक्षा थोडासा व्यायाम तरी केलेला चांगला, कारण त्यानं शरीरात रक्ताभिसरण, रक्तप्रवाह शरीराचा चांगला वाढतो, मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो, पूर्ण शरीराची हालचाल होते आणि शरीराला गंज चढत नाही किंवा काय म्हणतो आपण जाम बनत नाही शरीर। आता हा वेळ तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये फक्त 3.5 मिनिटाची ही व्यायामाची प्रक्रिया दिलेली आहे। तुम्ही ती 7 मिनिटाची करू शकता, 10-11 मिनिटाची करू शकता, 15-20 मिनिटाची पण करू शकता, किंवा एकाच वेळेला वेळ मिळत नसेल तर सकाळी थोडी आणि संध्याकाळी थोडी असा पण हा व्यायाम करू शकता। हे व्यायाम जे दिलेले आहेत हे खास ज्यांना जास्त वेळ मिळत नाही किंवा जे बाहेर जाऊ शकत नाहीत, किंवा काही वेळेला जसं लॉकडाऊनमध्ये होतं की घरातच व्यायाम केला पाहिजे, तर हे घरात किंवा गच्चीवर करण्याचा व्यायामसाठी हे सुलभ प्रकार आहे। हे प्रकार तुम्ही दररोज करावे, नियमितपणानं करावे। एकदा करा, 2 वेळेला करा, वाटतं सकाळ संध्याकाळ करा, खूप फायद्याचं ठरणार आहे। अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शरीराला व्यायाम मिळण्यासाठी, थोडा शरीराला त्रास देण्यासाठी अगोदर मनाला थोडा त्रास द्या। निर्धार पक्का करायला, निश्चय पक्का करायला मनाला थोडा त्रास द्या। काय होतं म्हणतात बघा, की श्रमाने किंवा कष्टाने किंवा व्यायामाने देह झिजतो म्हणतात। देह झिजतो तर चांगला आहे, ते देह झिजतो, कारण श्रमाविना किंवा व्यायामाविना देह कुजतो। मग कुजण्यापेक्षा झिजलेलं चांगलं, कारण कुजल्यावर काय होईल, जसं आता गंज चढतो लोखंडाला तसा शरीराला गंज चढेल, आणि लोखंडाची जी ताकद असते असं म्हणतात की ती ताकद त्याची दुसरं कोणीही कमी करत नाही, त्याचा स्वतःचा चढलेला गंज त्याची ताकद कमी करत असतो। तसं आपण आपल्या शरीराला आतून हा गंज नाही चढला पाहिजे, हा गंज चढू नये म्हणून सतत त्याच्या हालचाली झाल्या पाहिजे, आणि या हालचाली करण्याकरता व्यायामाशिवाय दुसरा मार्ग नाही। म्हणून झिजणं हे चांगलं आहे कुजण्यापेक्षा। मग कुजण्यापेक्षा झिजणे बरे आणि मरण्यापेक्षा जगणे बरे। मग ह्या जगण्यासाठी काय केलं पाहिजे, आहाराकडे जेवढं लक्ष दिलं पाहिजे, आहारानंतर नंबर 2चा क्रमांक लागतो तो व्यायामाचा, म्हणून व्यायामाकडेही लक्ष दिलं पाहिजे। व्यायाम हा निरोगी राहण्यासाठी अत्यंत आवश्यक महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्हाला ज्या प्रकारानं जमतील, मी जे इथं दाखवले आहेत प्रकार, त्या प्रकारापेक्षा वेगळे प्रकार पण तुम्ही त्याच्यामध्ये मिसळू शकता। आणखी तुमच्या मनाप्रमाणे, आणखी फक्त कसं शरीराच्या हालचाली झाल्या पाहिजेत आणि शरीराला एकदम चुणचुणीत आणि टुणटुणीत तुम्हाला ठेवता आलं पाहिजे। हे 64 वर्षाच्या तरुणाचा व्यायाम आहे। आपण पाहून त्यातून थोडंफार तरी काय घ्यावं, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आणि आपल्याला नम्र विनंती आहे।